हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आता मी मम्मीसोबत शॉपिंगला चालले बाहेर, म्हणजे तिला थोडं काहीतरी स्किन केअरबद्दल वगैरे घ्यायचं आहे. आणि मग आम्ही रात्रीचं बाहेरूनच जेवून येऊ. आम्ही दोघीच आहे आज. फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्ही दोघीच आहे. सो तुम्हाला आजचा तो ब्लॉग बघायला भेटेल. माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे एक शॉप आहे, त्या शॉपमधून मी सगळं स्किन केअरचं सामान घेते. तिथेच आणलं मी मम्मीला पण. प्रज्ञा ब्युटी सेंटर हे शॉप आहे. मग आता कोणी मागेल ते आणत नका जाऊ. असं ठरवून बाहेर बसलो होतो, पण आता बाहेर मागितलं का कोणी. मम्मी मग ते केसांचं काळं करायचं काय त्याचं नाव? काय त्या काकी देतात ना काळं करायचं, ते 3 नंबरची क्रीम. बाय बाय 3 नंबरची माझ्याला काय नाही ना घ्यायचं अजून. दे मग पैसे. चल, मला आठवत नाही. सुट्टे नाही 10,000 रुपये. ते पण दाखवा. आणि असं शीट नाही तर पुन्हा किट आहे. हा म्हणजे पूर्ण किट. काय वेगळं आहे का तुमच्याकडे दुसरं ब्रॉचमध्ये हेअरस्टाईल लावायला? तिथे 895 आहे. हे डिसमिस का होतं ग? 716 रुपये. आणि किती वेळा? एकदाच, वन टाइम हायड्रा फेशियल, वन टाइम. चमको एका ह्याच्यात नाही ना चमकत पण कोणी. नाही चमकत. हे फेशियल तसेच आहे. ते ऑन द स्पॉट रिझल्ट. 3 दिवसांनी काय काय बोलतो ना, 3 दिवसांनी. सामान घेऊन झालेलं आहे. हे ते शॉप आहे. तुम्हाला कोणाला काही घ्यायचं असेल तर नक्की विजिट द्या. खूप चांगलं शॉप आहे. चांगलं देतात, स्वस्तात देतात. का इतकं पण स्वस्तात नाही, पण रिजनेबल रेट आहेत. हा चल, तिला जी सनस्क्रीन हवी ती नाही भेटली आहे. मग आता जरा ती बघतो. मला माहित होतं मेडिकेटेड सनस्क्रीन भेटत नाहीत अशा कुठल्या शॉप्समध्ये. वाव, ड्रेस किती भारी लागले. भारी भारी ड्रेसेस आहेत. इकडे तर घागरे किती भारी आहेत. बघा ना तुम्ही हे घागरे, किती सुंदर घागरे आहेत. बापरे, मी केस धुतली आहेत ना ऍक्च्युली, त्याच्यामुळे तसं दिसतंय ते. बायोडर्मा का सनस्क्रीन नाही आहे. नाही येते म्हणतात. दिसले ना घागरे किती सुंदर आहे. आता कुठे जायचंय? यू स्टार मध्ये जायचं का? चल, तुला वन पीस बघू. तुला तिकडं त्या साईडला. मम्मी बोलली की आधी जवळच्या दुकानामध्ये कुठेतरी वन पीस बघूया. त्याच्यानंतर जर नाही तिथे पसंत पडला तर मग नंतर स्कूटी घेऊन जाऊया. बापरे, किती आतमध्ये पण किती सोन्याची दुकानं भारी भारी आहेत. हे बघा, सोन्याच्या दुकानात कामाला असायला पाहिजे होतं. हां, त्यांना काहीतरी डिस्काउंट असेल मला असं वाटतं. आय डोंट नो, म्हणजे कामाला नाही आहे म्हणून मला माहीत नाही आहे. मे बी असू शकतो. ह्या दुकानात आलो आहे वन पीस बघायला मम्मीसाठी. ॲक्च्युली तिची ॲनिव्हर्सरी आहे, सो त्याचं गिफ्ट म्हणून तिला वन पीस. माझ्याकडे नाही आहेत का वन पीस इथे? वन पीस नाही आहेत, पण इकडे टॉप्स खूप छान छान आहेत गर्ल्ससाठी. आता दुसऱ्या दुकानात आलो आहे वन पीस बघायला. इकडे आहे मे बी वन पीस है. ट्रेडिशनल टाइप दिखाना जरा इनके लिए. इतना भी इंडो वेस्टर्न दिखाना, इंडो वेस्टर्न. मम्मी, आज तुझ्या नशिबात नाही आहे वाटतं वन पीस. नाही भेटत आहे तिला. जो वन पीस हवा आहे तो कुठेच नाही भेटत आहे. बघा, असा हवा आहे मम्मी, असा प्लाझो टाइप. चला विचारू ना. दादा, ये देखो ना, बाहर तो लगा हुआ है, ऐसा चाहिए व्हाइट वाले में. लॉन्ग पीस है ना? हाँ लॉन्ग पीस. उसमें एक ही रहेगा. अच्छा, वो एक ही है. चल, पार्टी वेयर चाहिए ना? ऐसा पार्टी वेयर ऐसा कुछ नहीं, घेर वाला चाहिए बस. चल मग. हात है. नायरा कटे.
यांच्याकडे असायला पाहिजे इनके लिए। अरे बाजू में नहीं है ना सर, बाजू में नहीं उधर ही से आए। अरे ये लड़का उधर ही है, ये किधर इधर अरे उधर ही से तो आए तो वो बोले नहीं है करके। अच्छा इसमें नहीं आए हम लोग उसमें गए। ये तो साड़ियों का है ना। साड़ी ड्रेस अच्छा सब है क्या? वन पीस चाहिए क्या? हाँ उनके लिए। क्या? हाँ थोड़ा सा रेगुलर ही बताना। स्टेप का है। हाँ मम्मी म्हणजे ते म्हणतात टाईप असा चालेल का? क्या रेंज तक है? वाव मम्मी तो खोल ग, तो लाईट कलर कधीतरी बघत जा। हे जरा कापड टिकणार आहे का? अरे देवा ये थोड़ा मिक्स में है ना। अच्छा इसी कपड़े में दिखाओ ना, शिफॉन में वगैरह, शिफॉन में वगैरह बताना, उसमें मत बताना। और हाथ है इसको अंदर। मम्मी सुंदर दिसतोय, ए सुंदर दिसतो तुला, बघू नाही आवडला तिला काहीच आवडत नाही, म्हणते लय झपका नाही चाहिए। तिला वन पीस वगैरे घ्यायचे असतील ना, मी कधीच नाही म्हणत नाही का माहिती आहे का, कारण ते ॲट द एंड ऑफ द मोमेंट मलाच येणार आहे, मला माहिती आहे। ती एकदाच घालते परत ती घालत नाही, त्याच्यामुळे तू घे बिनधास्त घे, परत नंतर मलाच होणार आहे सगळं म्हणून। पण ॲक्च्युली ती साडीमध्ये जास्त सुंदर दिसते वन पीसपेक्षा, पण आता तिला हाऊस आहे, मग घे एकदा तरी हाऊस पूर्ण कर। कसा दिसतोय? छान दिसतोय, चांगला दिसतोय का? हो तू घेते नाही एकदाच घालते, परत मलाच होणार म्हणून घे। पण नावच कसं विचित्र आहे, चित्र कपड़ा है नाम का। हाँ वही कपड़े का ही नाम विचित्र है ना। हाँ मम्मी हा पण सुंदर आहे। अगं कॉटन नको घेऊ, कॉटन थोड्या दिवसांनी आकसून जातो मम्मी। हे बघ याला म्हणतो कॉटन, म्हणजे चांगला नाही दिसत आहे एवढा। तिला आता मी घेऊन आले युस्टा मध्ये, आता माझ्या आवडीच्या शॉप मध्ये आले। आय डोंट नो तिला आवडते की नाही। हे ते शॉप आहे, म्हणजे शॉप इन द सेन्स शॉप नाही आहे, जुडिओ सारखंच आहे पण छान आहे। हे काय बघ बरं, हे काय नाईट ड्रेस आहे का? बघ ना उचकून, लेगिन्स आहे अगं। माझा अवतार बिघडलाय, लोक तोंडाकडे बघायला लागले, त्याच्यात मी मोबाईल घेतलाय हातात। पर्स वगैरे किती सुंदर आहे तिथे, चांगल्या पर्स आहेत। चप्पल नाही ना काही, इथे पण तिला काही आवडलेलं नाही। आता आलोय गुप्ता सँडविच खायला। इकडे खूप खूप काय काय खायचं आहे, फक्त सँडविचेसच असं काही नाही आहे, व्हरायटी डोसा पण आहे। व्हरायटी डोसा मधला ना मैसूर मसाला डोसा छान वाटतो। मम्मी इथे एकदा ती क्रीम विचार, सनस्क्रीन बायोडर्माची, तिला जी सनस्क्रीन हवी आहे ती इथे भेटली तर चांगली, कारण वेलनेस मेडिकल सेंटर आहे हे।
मॉलमध्ये आलो आहे. ही सनस्क्रीन भेटली आहे, पण ही ती आहे की नाही आय एम नॉट शुअर, आणि मी कधी घेतलेली पण नाही आहे. पण खूप सुंदर मेडिकल आहे. जे काही आहे ते आपण आपल्या हाताने घ्यायचं. खूप साऱ्या सनस्क्रीन्स वगैरे आहेत. सिम्पलचं फेस वॉश पण आहे. ॲक्च्युली आय वॉन्ट सिम्पलचं फेस वॉश. नाईट क्रीम, अच्छा ब्राईटनिंग परफेक्ट सिरम, सिटाफिलचं सिरम पण आहे. ओके, ह्याचं मी नाईट क्रीम आणि डे क्रीम वापरलं. खूप सुंदर आहे, पण खूप कॉस्टली आहे. खूप जास्त हेवी रेंज आहे त्याची, पण ठीक आहे, चांगलं आहे. यू कॅन यूज इट. आता इकडे आले, मी सँडविचची ऑर्डर देणार आहे. बाहेरच बस ग, इकडं गरम होतंय आतमध्ये. दादा, तर सबसे चलने वाला सैंडविच कौन सा है? लेकिन अच्छा चीज में अंदर क्या आएगा? अंदर आलू, उसके बाद कैप्सिकम, उसके बाद टोमेटो, उसके बाद चीज, उसके बाद किधर है? चटनी, उसके बाद चीज. किधर है ना? बढ़िया है, मस्त है. वेजी चीज ग्रिल, पनीर चीजी ग्रिल्ड वाला देना. ठीक है, और क्या? बस जंबो में देना वो ही. ठीक है, और क्या? बस पार्सल खाने का और रेड चटनी ज़्यादा देना, ग्रीन चटनी कम करना. जितना चाहिए उतना, आधा किलो, पाव किलो जितना चाहिए. नहीं नहीं, खाने में बस उतना ही देना. और एक पानी की बॉटल. मम्मी काय घ्यायला घ्यायचं? ये वाला रहेगा क्या? नको ना. 190. 190 हे आमचं सँडविच आणि एक्स्ट्रा वेफर्स, त्याने एक्स्ट्रा चटणी पण दिली, अजून देतोय एक्स्ट्रा चटणी. म्हैसूर डोसा खायला पाहिजे होता का? आत्ता मी घरी पोचले आणि खूप जास्त दमले. गरम झाले खूप बाहेरून आल्यानंतर. हे बघा, मला पिंपल आले ते 1-2. बाबा, पिंपल तर काय कुठल्या जन्मात संपतच नाहीत. असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.